8 लाख रुपयाचं काम त्यांनी 10 वर्षापूर्वी केलं. म्हणजे पहिलं पाणी हांडे घेऊन यायच्या बाया, एका डोक्यावर 2 हांडे 3 हांडे खाऊन आणायचे पाणी. तर त्या माणसानं ओळख घेतली गरज काय आहे पाण्याची. आणि आता म्हणजे तरी पण 24 तास थोडक्यात पाणी गावाला उपलब्ध करून दिलं. आता शासनाची योजना टिकली नाही, पण त्यांची 10 वर्ष झालं योजना टिकलेली आहे. लोकांनी श्रमदानातून पाईपलाईन सगळी फोडली आणि तशा पद्धतीने ते पाण्याचं आता व्यवस्थापन बी त्या पद्धतीने केलं. ग्रामपंचायतनं पण त्यांनी दिलं नाही काय, फक्त प्रत्येक कुटुंबातून 30-30 रुपये वर्गणी गोळा करायची महिन्याला, त्याच्यातून लाईट बिल भरायचं आणि उरलेले पैसे शिल्लक ठेवायचे. मग त्याच्या आता 40-50 हजार रुपये त्यांच्या शिल्लक. काय काय मग मोटर खराब झाली, कुठं पाईपलाईन तुटली, म्हणजे ग्रामपंचायतकडे जात नाही, तुमच्याकडे परत येत नाही, ते एनजीओकडं स्वतः करतात म्हणजे मेंटेनन्स वगैरे सगळं. तर अशा पद्धतीनं गावामध्ये खूप प्रमाणात सामाजिक संस्थेचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि शेवट आता तुमच्या माध्यमातून देखील खूप छान मला असं आवडलं तुमच्या माऊलीचं की आपल्या अतिदुर्गम शाळेमध्ये आता टीव्ही देताना तर तुमचं कोणच नव्हतं या ठिकाणी. फक्त आम्ही मागणी केली, आमच्या तुम्हाला वाटतं बोंद्रे सर आहे, बोंद्रे सरांना सांगितलं किंवा आम्हाला एक टीव्ही पाहिजे. मग बोंद्रे सरनीच स्वतः इथे येऊन टीव्ही देऊन गेले, तुम्ही कोणच नव्हतं. म्हणजे अशी तुमची भावना आहे की मदत गरजूपर्यंत पोहोचली पाहिजे. तुमचं काम खूपच